गुढीपाडवा 3:30 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। सावळ्या विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या गाभाला सोळखांबी, चारखांबी तसेच मंदिराच्या विविध भागांना देशी विदेशी आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर गुलाब असेल, शेवंती, ड्रेशिना, ऑर्किड अशा विविध आकर्षक अशा देशी विदेशी फुलांची ही सजावट करण्यात आलेली आहे। ही आरास रांजणगाव येथील विठ्ठल भक्त नानासाहेब पाचनकर यांनी केली असून यासाठी जवळपास 1 टन फुलांचा वापर करण्यात आलेला आहे। विविध रंगाच्या फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे। तर विठुरायाचे चांगले पूजेला रूप अधिकच फुलून दिसताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की आज मराठी नववर्षाचा पहिला दिवस असलेला अनेक भाविक विठ्ठलाच्या दर्शनाकरता आलेले देखील आपल्याला पाहायला मिळतात। आज विठ्ठलाचा पोशाख आपण बघितलं तर केशरी कलरची अंगरखी आणि तांबड्या कलरचा खरं तर धोतर परिधान करण्यात आले आणि त्यावर जर आपण बघितलं सातेरीचा जो हार आहे तो भला मोठा हार देखील आज विठ्ठलाला परिधान करण्यात आलेला आहे। आज संध्याकाळी विठ्ठला जो पोशाखाच्या टायमाला देखील विठ्ठलाला विविध असे इतिहासकालीन पेशवेकालीन दागिने खरं तर विठ्ठला प्रदान केलेले आहेत। त्यामुळे देखील ते पाहण्याकरता देखील राज्याच्या विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने करतात पंढरपूरमध्ये दाखल होत असतात। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश सह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।